या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विभागीय कार्यालय क्रमांक 6च्या हद्दीमध्ये विविध महत्त्वपूर्ण विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. सार्वजनिक शौचालयांची पाहणी आणि दुरुस्तीची कामं दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत येथे शौचालय दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली असून लाईट व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि नियमित देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच थोबळे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयालाही भेट देत स्वच्छता आणि सोयी सुविधांची तपासणी आयुक्तांनी केली. आवश्यक तेथे तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 54 मीटर रस्ता तसंच 54 रस्ता ब्रिज परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी या कामांना गती देण्याचे आदेश यावेळी दिले. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचं सुशोभीकरण सुरू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचीही आयुक्तांनी पाहणी करत हे काम अंतिम टप्प्यात असून 30 डिसेंबर पर्यंत सर्व कामं पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारांना दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका अकुलवार, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी जावेद पानगल, प्रकाश दिवाणजी तसंच प्रकाश सावंत, मनोज जाधव, सागर खरोसेकार आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या या सर्व विकास कामांचं दर्जेदार आणि वेळेत पूर्णत्वासाठी प्रशासनाकडून सातत्यानं पाहणी करण्यात येत असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं.